नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर आपण सर्वांनी मला खूप साऱ्या कमेंट केल्या होत्या, की ताई वूलन मॅट रंगोलीबद्दल ही डिझाईन टाका, ती डिझाईन टाका, याचं हे कसं करायचं, ते कसं करायचं. तर तुम्हा सर्वांच्या कमेंट मी खूप साऱ्या बघितल्या आणि त्यावर आज मी तुम्हा सर्वांसाठी ताटाभोवताल टाकण्यासाठी सुंदर अशी डिझाईन्स घेऊन आलेली आहे. ते सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने स्वतःचं कटआउट स्वतः तयार करून त्या डिझाईनला ट्रेस कसं करायचं, ती डिझाईन कशी बनवायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप लेट झालेला आहे कारण माझ्या तब्येतीचा थोडा प्रॉब्लेममुळं मी काही दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे तुमच्या सर्वांसोबत, पण आता आपले रेग्युलर व्हिडिओ येणार. त्यामुळं तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून अशा सोप्या पद्धतीची डिझाईन तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. तर चला बघूया, आपण आपल्या डिझाईनकडे वळूया. तर हे आहे ट्रान्सपरंट रेक्झिन, जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल. जसं की आपण जर कार्पेट शॉपमध्ये गेलो तर तिथे तुम्हाला असे बंडल बघायला मिळतील, किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता. आता ऑनलाईन याची लिंक खूप जणी मला मागत होत्या, तर ते माझ्याकडे याची लिंक तर नाही आहे, परंतु तुम्ही डायरेक्ट जर कुठल्याही ॲपवर ट्रान्सपरंट रेक्झिन म्हणून जर टाकलं तर तुम्हाला असे बंडल बघायला मिळतील. तुम्ही इझिली बोलवू शकता. नाही मिळालं तर कार्पेट शॉपमध्ये इझिली हे बंडल मिळतात. याला ट्रान्सपरंट रेक्झिन म्हणतात आणि हे आपण फ्रीज वगैरेमध्ये टाकण्यासाठी यूज करतो. तर आता याची एक बाजू रफ असते, एक बाजू ही त्याची प्लेन असते. आता आपल्याला काय करायचं आहे, इझिली एक घरातलं कुठलंही ताट घ्यायचं जे नॉर्मल आपण कुठेही कार्यप्रसंगी वापरलं जातं ते. त्यानंतर आता मी या ताटाला ठेवलेलं आहे, पण मी कसं ठेवलं, यातला थोडासा जो भाग आहे हा मी बाहेर सोडला, कारण मला ती डिझाईन नको आहे. तर आपण याला असं व्यवस्थित ठेवायचं पद्धतशीर, आणि नंतर एक राऊंड आखून घ्यायचा. जसं की मी एक सर्कल काढलेला आहे. आता या सर्कल नंतर जसं की आपल्याला बॉर्डरसुद्धा यूज करावं लागतं ना, आपल्याला याला बॉर्डर पण पाहिजे. तर काय करायचं, थोडंसं निमुळत्या भागामध्ये तुम्ही सरळसुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही सरळसुद्धा घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. आता कोणाचं कसं सारखं येत नाही, तुम्ही दुसरंसुद्धा ताट इथे यूज करू शकता यापेक्षा मोठं. जर नाहीच लक्षात आलं तर याला दुमट मारायची, सरळ सरळ, आणि दुमट मारल्यानंतर दुसऱ्या बाजूने जरी तुम्ही आखलं तर काही प्रॉब्लेम नाही. हा ट्रान्सपरंट पेपर तुमचा आहे, तुम्ही काहीही करू शकता. तर आता आपलं ताटाचं काम झालेलं आहे, तर आपण ताट ठेवून देऊ. आता ताटाचं काम झाल्यानंतर काय केलं मी, आता या भागाचं तर काही काम नाही आहे सध्या, पण तरी आपण सुरुवात इथूनच करूया, किंवा तुम्ही मध्यापासून सुद्धा सुरुवात करू शकता. तर आपण मध्यसुद्धा करू शकतो, ठीक आहे. तर आता काय करायचं, आता मला इकडून काही मी याला असं धर जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर हा झाला मध्य. आता मी हे कसं काढलं, तर याला मी फोल्डिंग केलं, त्यानंतर इथला मध्य काढला. आता हा झाला आपला मध्य, म्हणजे इथे. आता मला इथून हे पाकळी काढली, तर मी काय केलं होतं की ही वन साईड पाकळी काढली आणि या पाकळीला मी दुमट मारलं, आणि दुसऱ्या बाजूने जसं की मी मगा सांगितलं तसं बाहेरून उमटवून घेतलं, आणि नंतर मग याला इकून असं डार्क केलं. तर हे झालं आपलं पाकळी तयार. आता इथे मला लोटस काढायचं आहे, तर त्याची पानं. आता तुम्हाला एकदा तर ड्रॉइंग येतच असेल, असं नाही की आपण अजिबात ड्रॉइंग काढूच शकत नाही. तर वन साईड, कुठलीही वन साईड तुम्हाला जी सोयीस्कर पडेल ती वन साईड तुम्हाला काढून घ्यायची आहे. हलकं हलकं ड्रॉ करायचं. ही आयडिया अशी आहे की तुम्ही यापासून स्वतःचे आपण त्याला म्हणतो की जसं स्वतःचे आपण कटआउट स्वतः तयार करू शकतो, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कटआउट स्वतः तयार करू शकता. आता मी हे केलं. आता काय करायचं, सेम हीच बाजू आपल्याला उमटवायची आहे, तर याला अर्ध्यामध्ये असं ठेवायचं व्यवस्थित, अर्ध्यावर बरोबर. आता ही जी बाजू दिसत आहे याच्यावर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. हलकंसं ड्रॉ करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला तिकून उमटवता येईल. आता आपण याला व्यवस्थित असं उमटवून घेतलं. तर आता याला सरळ करून तुम्ही बघू शकता की इथून सुद्धा आपलं लोटस दिसत आहे. मग याला डार्क करून घ्यायचं. सेम म्हणजे इकून होतं तेच झालं. इथे कुठे आकार कापण्याची वगैरे गरज नव्हती. जर तुमच्याकडे कटआउट असेल तर तुम्ही ते सुद्धा, म्हणजे जे मी पृष्ठावरचे कटआउट सांगितलेले आहे ते असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता आपलं कमर तयार झालं इथे. आता आपल्याला करायचं साईडने काम, तर आता आपण साईडने काम बघू. आता ताटाभोवती आपल्याला डिझाईन करायची आहे, तर इथे मी काय करणार, इथे तुम्हाला जे काही आता तुम्ही कुठल्या याच्यात बघितलं असेल स्क्रीनशॉट वगैरे, तर तुम्ही तसं सुद्धा काढू शकता. आता आपल्याला डिझाईन करायची आहे, ही मी माझ्या मनाची डिझाईन घेत आहे.
ही कुठेही डिझाईन बनलेली नाही आहे असं काही, आणि असेल तर मला काही आयडिया नाही कारण मी बघितलेली नाही. आपण असं काहीतरी करू शकतो. हे झालं. आता हे फुल झालं. त्यानंतर असं काहीतरी फूल काढू शकता, किंवा इकडे तुम्ही असा कुठला मोरसुद्धा घेऊ शकता. इथे असा मोर काढला. आता या मोराला अशी छान अशी चोच दिली. असं काहीतरी थोडं चित्र वगैरे. त्यानंतर याच्या आतमध्ये तुम्हाला किती डिझाईन टाकायची आहे तर तुमच्यावर डिपेंड करतं. त्याच्यानंतर ह्या मोराचा पिसारा, अशा पद्धतीने हा झाला मोराचा पिसारा. तुम्ही याला वाढवू शकता, काहीही करू शकता. तर हे झालेलं आहे. आता ही बाजू म्हणजे मी 2 ऑप्शन सांगितलेले आहेत तुम्हाला की तुम्ही इकडे डिझाईनसुद्धा काढू शकता किंवा इकडे पानं वगैरे काहीही, फक्त वन साईड काम करायचं, वन साईड नाही करायचं. तर आता मी हे थोडं पुसून घेते. हे पुसलं जातं ओल्या कपड्याने म्हणून हे जास्त मला उपयुक्त वाटलं, कारण याच्यावर तुम्ही डिझाईन काढता काढता कदाचित तुमची डिझाईन चुकली वगैरे तर तुम्ही हे मोडूसुद्धा शकता. म्हणून मला छान वाटलं आहे वापरायला. मी सहज बोलावलं होतं की चला काहीतरी उपयुक्त ठरेल तर वापरू. तर आता हे झालं. आता तुम्हाला काय करायचं, या बाजूला सुद्धा हा मोर घ्यायचा आहे. पण आपलं सेम तसंच करायचं. आपलं व्यवस्थित जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित ठेवायचं. थोडं इकडे तिकडे झालं काही प्रॉब्लेम होत नाही. आता व्यवस्थित असं याला उमटून घ्यायचं, म्हणजे तुमची दोन्हीकडची जी बाजूची डिझाईन आहे ती व्यवस्थित उमटून जाईल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही. फक्त काय असतं, दोन्ही बाजूने आपल्याला हे सारखं यायला हवं आणि आपल्याला काही डिझाईन वगैरे येत नाही, तर मग तुम्ही अशा पद्धतीने हे बनवू शकता. आता मी मोराची डिझाईन सांगितली. मला इझिली मोर हा पाठ झालेला होता, तेच ते करू करू, त्यामुळे मला सोपा गेला. तो मला कोणाला जर मोर काढता येत नाही आहे तर काय करायचं हा सुद्धा प्रश्न पडतो. तर बघा आलं दोन्ही साईडने सेम. आपलं हे ताटाभोवतालची डिझाईन तुम्ही बघू शकता, छान झालेली आहे आणि खूप इझी आहे. आणि आणखी याचा एक असा उपयोग मी तुम्हाला सांगेल की जो व्यवस्थित राहील. तर आता ही डिझाईन तयार झाली आपली. आता आपल्याला काय करायचं आहे, सपोज तुम्हाला यापैकी असं मोर वगैरे काही काढता येत नाही, आणखी व्यतिरिक्त डिझाईन करायची आहे, तर जसं की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही असे कुठले कुठले आकारसुद्धा वापरू शकता. तर यापासूनसुद्धा आपण छान अशी डिझाईन बनवू शकतो. कटआउट माझ्याजवळ आहे. आता याचं मेजरमेंट किती घ्यायचं, कसं घ्यायचं, तर हे आपल्यावर डिपेंड करतं की आपण डिझाईन कशी बनवतो. तर काय करायचं, एकदा याच्यावर डिझाईन बनवायची, ती कन्फर्म झाली की तुम्ही कटआउट काढू शकता. आणि एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंसुद्धा आहे की कटआउट कसे काढायचे. तर आता बघा, याच्यातल्या आकार वापरून तुम्ही छान डिझाईन बनवू शकता. जसं की आता मी इथे या क्वेरीला ठेवलं आणि आता हिला मी येथेच बनवून घेते. आता सेम हीच क्वेरी उचलून मी इकून ठेवणार, म्हणजे तिचं मेजरमेंट इथे सेम येणार. हे झालं. आता आणखी मला याच्यात काय करायचं आहे, मी काय करू शकते याच्यात आणखी युनिक. तर मग माझ्याकडं हे सुद्धा डिझाईन आहे. आपण या डिझाईनचा वापर करून बघू की डिझाईन कशी बनेल आपली. पण याचा आधी मध्य काढून घेऊ, मध्य, म्हणजे जेणेकरून आपल्याला जी मधात डिझाईन काढायची आहे ती व्यवस्थित येईल. तर हा याचा मध्य आहे. आता याचा मध्य निघाला आहे. तर आपल्याला इथे आता डिझाईन काढायची आहे. तर याचा बरोबर व्यवस्थित मी मध्य ठेवणार इथे आणि याला व्यवस्थित आखून घेणार. आता हे फुल आधी माझ्याकडे होतं म्हणून तुम्ही असं बनवू शकता आणि कसं बनवायचं ते मी टाकलेलं आहे. तर आता हे झालं मध्य. इथून मी असा गोल राऊंड काढला. त्यानंतर आता याला जॉईन करून द्यायचं.
असं व्यवस्थित जोडून द्यायचं ह्याला आणि ह्या भागांना इथून असं काढून घ्यायचं. हे झालं आपलं एक डिझाईन तयार. आता याच्यात तुम्हाला आणखी काय करायचं आहे, तर आता इथे क्वेरी काढली आपण इथे. तर आता या क्वेरीच्या व्यतिरिक्त इथे काय करू शकतो चांगल्या पद्धतीने जर बघितलं तर मग इथे आपण फुलसुद्धा घेऊ शकतो. याच्यात छान कलर कॉम्बिनेशन देऊ शकतो आणि इथून आता मी एकदा ड्रॉ केलेला आहे. सेम माझं इकडे असं बनेल याची गॅरंटी नाही. मग असे सांगितल्याप्रमाणे याला उलटं मारायचं आणि यातून जे आकार आहे ते आकार व्यवस्थित काढून घ्यायचे. आता इथून मला पानं काढायची आहे. तर पानं अशा पद्धतीने आपण काहीतरी बनवू शकतो. हे ड्रॉ केल्यानंतर म्हणजे याच्यात उलन लावल्यानंतर खूप सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्ही या डिझाईन बनवू शकता. आता बघूया आपण याला रेक्झिनवर कसं काढायचं. या आहे कार्बन कॉपी. या तुम्हाला स्टेशनरीमध्ये इझिली मिळून जातं, जिथं शालेय पुस्तकं वगैरे मिळतात तिथे. मग काय करायचं, तुम्हाला हे जिथे आथरायचं आहे, जसं की डिझाईन जिथून जिथे घ्यायची आहे तिथे आथरायचं. तर मी कॉर्नरपासून सुरुवात करते. आपण हे आधी टाकून घेऊ व्यवस्थित. आता याच्यावर मला काय करायचं आहे की जे आपलं डिझाईन वगैरे जे काही आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित ठेवायचं. जिथे जिथे रेक्झिन येतं तिथे तिथे ते रेक्झिनच्या म्हणजे इकडे जायला नको, बाहेर जायला नको, व्यवस्थित रेक्झिनवर बसायला हवं. तर आता मी हे ठेवून घेतलं व्यवस्थित. बघू शकता की माझ्या रेक्झिनच्या आतमध्ये हे सर्व आहे. आता मी काय करणार, डायरेक्ट आपला जो पेन असतो, कुठलाही पेन गेलेला असो की चालू पेन असो, त्याने व्यवस्थित याला जिथे जिथे आपले डिझाईन आहे ना तिथे तिथे याला ड्रॉ करून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फक्त याला व्यवस्थित असं ट्रेस करायचं आहे. म्हणजे पुढे चालून तुम्हाला जेव्हा कुठली ऑर्डर येईल ना तेव्हा तुम्हाला अशी लागेल तेवढी तुम्ही क्वांटिटी बनवू शकता सेम पीसमध्ये. तर मी आता डायरेक्ट तुम्हाला ट्रेस केलेलं दाखवते. तुम्ही बघू शकता ही पूर्ण ट्रेस झालेली आहे. ही अशा पद्धतीने ट्रेस झाली. आता आपल्याला जिथे जिथे काही ओळखायला येत नसेल कदाचित तिथे तुम्ही व्यवस्थित करू शकता. जसं की आपल्याला फोटोप्रमाणे म्हणजे आपल्या डिझाईननुसार लक्षातच येतं की काय कुठे आहे, तर तुम्ही त्यानुसार हे करू शकता. थोडंसं पेनाने डार्क करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून उलन लावतो त्यावेळी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे. आता कटिंग करताना काय करायचं, साईडने कट करायचं आणि आतला भाग हा राहू द्यायचा. म्हणजे तुम्ही कटिंग करताना इथून कटिंग येईल त्याची, म्हणजे हे ताटाचा भोवतालचा भाग आहे ना आपला, तर हा गोलाकार हा कटिंगमध्ये येईल. मग आता आतला हा भाग उरला. याचं काय करायचं, तर यामध्ये सुद्धा तुम्ही रांगोळी बनवू शकता आणि तिची सुद्धा सेलिंग करू शकता किंवा घरी यूज करू शकता. म्हणजे हा सुद्धा रेक्झिनचा तुकडा वाया जाणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही छान छान अशा डिझाईन बनवू शकता. आणखी आपण नवीन नवीन डिझाईन बनवूया याच्यामध्ये, की कुठली डिझाईन सोपी वगैरे काय तर ते बनवूया. आणखी तुम्हाला काही आयडिया असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन सोप्या पद्धतीने आपण या डिझाईन कशा बनवू शकतो याची आयडिया घेऊन येईल. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तरी तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.